नमस्कार. या दुसऱ्या भागामध्ये पहिल्या भागात आपण बघितलं, की आपण झाडं काय लावणार आहोत, कशाकरता लावणार आहोत. तर ती किती अंतरावर लावणार आहोत. तर आता या भागामध्ये आपण याचा विचार करूया, की मला झाडं का लावायची आहेत? म्हणजे माझा हेतू काय? मला शेती काय करायची याचा हेतू काय? गंमत म्हणजे शेती सुरू करणाऱ्या 70% लोकांची अशी मानसिकता असते, की खेडेगावातल्या लोकांना काही कळत नाही. त्यांनी काही प्रयोग केले नाहीत. त्यांना नवीन विज्ञान माहिती नाही. त्याच्यामुळे मी तिथे जाणार आहे. उत्तम शेती करून त्यांना शिकवणार आहे आणि त्यांची आर्थिक उन्नती करणार आहे. असं काही नसतं बरं का. तो ती व्यक्ती तिथे पिढ्यानपिढ्या गावात राहिलेली असते. त्याने ट्रायल एररमध्ये वडिलांकडनं, आजोबांकडनं काहीतरी शिकलेलं असतं. त्यांच्याकडे गुंतवणूक करण्याची क्षमता नसते, योग्य आहे. पण त्यांना ज्ञान नसतं, हे अयोग्य आहे. त्यांना ज्ञान असतं, अनुभव असतो. हा पहिला मुद्दा, की आपण तो तुमचं कधी ऐकेल? जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, शेती लावाल, त्यातनं उत्पादन काढाल, 4-5 वर्ष तुम्हाला ते उत्पादन येते, कमी खर्चात येते, हे लक्षात आल्यानंतर तो तुम्हाला विचारतो, की "काका हे कसं केलंत?" तोपर्यंत तो तुम्हाला विचारणार नाही. कारण त्याला माहिती आहे तुमच्याकडे पैसा जास्त आहे आणि तुमच्या काहीतरी फंटास्टिक कल्पना आहेत. तर या फंटास्टिक कल्पना ग्रासरूटवरती आल्यानंतर आपल्याला काय काम करता येईल, त्या जमिनीच्या क्षमता काय आहेत, त्या वातावरणाच्या क्षमता काय आहेत, आपल्याकडे पाणी किती आहे, आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे, याचा विचार करून आपल्याला शेती करायची असते. हे करत असताना अजून एक छान महत्त्वाकांक्षा असते सगळ्यांची, की मला दुर्मिळ झाडं लावायची आहेत. दुर्मिळ म्हणजे काय? माहिती नाही. या दुर्मिळ झाडांचं करायचं काय? माहिती नाही. मग कुठल्यातरी WhatsApp युनिव्हर्सिटीतनं आलेल्या मेसेजमधनं तो असं ठरवतो, मला एक उंबर लावायचा आहे, मला एक वड लावायचा आहे, मला एक पिंपळ लावायचा आहे, मला अश्वगंधा लावायची आहे, मला सर्पगंधा लावायची आहे, मला अर्जुन लावायचे वगैरे, वगैरे. अनेक यादी असते. या यादीतलं प्रत्यक्ष तुम्हाला काय लागणार आहे? तुमची जागा किती आहे? म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे 10 गुंठे जागा मी घेतली आहे. तर 10 गुंठे जागेमध्ये वड, पिंपळ, उंबर याच्यापैकी एकच झाड जगेल, एवढं मोठं होतं. पण मला ते लावायचं आहे. त्याचा विस्तार किती होणार आहे? ते किती वर्ष जगणार आहे? आणि दुर्मिळ म्हणजे काय? आणि परत पुढचा प्रश्न असतो बरं का, ही दुर्मिळ झाडं आम्हाला कुठे मिळतील? आता हे दुर्मिळ झाडं जर असतील, तर कुठल्या नर्सरीत मिळतील? नर्सरीवाला तीच झाडं विकायला ठेवतो, जी विकली जातात. तसे तुमच्या गावाच्या, तुमच्या जिल्ह्याच्या नर्सरीमध्ये हे मिळण्याची शक्यता नाही. मग असे काही ठराविक लोकं आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच, की जे अशी दुर्मिळ झाडं बनवतात. म्हणजे उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिलिंद पाटील असतील, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोपरकर असतील, पुणे जिल्ह्यामध्ये रघुनाथ ढोले सर असतील, की किंवा आयकॉस संस्था असेल. तर हे लोकं दुर्मिळ झाडं बनवतात. पण ती कशा करतायत? हवेसाठी करणार आहेत, औषधासाठी करणार आहेत, का अतिशय दुर्मिळ झाल्यामुळे मी ते जगवणार आहे. मग तुम्ही बायोडायव्हर्सिटी पार्क करणार आहात का? आणि तुमचा शेतीचा उद्देश तो आहे का, की मला जंगल करायचं आहे? हा उद्देश असेल तर जंगलामध्ये वृक्ष, त्याच्यानंतर काही वर्षाने त्याच्या शेजारी छोटे वृक्ष, त्याच्यानंतर काही वर्षांनी त्याच्याखाली झुडपं आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी त्या झाडांवरती वाढणाऱ्या लता आणि वेली आणि मग तिथे खाली सावलीमध्ये होणारी पिकं, सावलीमध्ये वाढणाऱ्या वनस्पती म्हणजे उदाहरणार्थ सर्पगंध आहे. तर सर्पगंध उन्हात वाढणारच नाही ना आणि गुळवेलीला आधार मिळाला नसेल तर गुळवेल वाढणार नाही. तर हे जे जंगल आहे, मला जंगल जेव्हा तयार करायचं असतं, त्या जंगलामध्ये वेगळ्या उंचीवरती, वेगळ्या वयाची वृक्ष, महावृक्ष, झुडपं, ग्राउंड कव्हर, जमिनीतले कंद आणि ग्राउंड कव्हर आणि जमिनीतले कंद हे जे असतात, हेच हंगामी असतात. म्हणजे पावसाळ्यात वेगळे असतात, उन्हाळ्यात वेगळे असतात आणि हिवाळ्यात वेगळे असतात. हे तिथे येतात, उगवतात. पक्ष्यांच्या विष्ठेतनं, प्राण्यांच्या विष्ठेतनं हे उगवतात. तर हे पहिलं आपल्याला लावणं कन्फर्म करायचं आहे आपल्याला, की मला हे शेती का करायची आहे? त्यात मला दुर्मिळ झाडं का लावायची आहेत? किती लावायची आहेत? याची आपण माहिती स्वतः घेऊया. स्वतःची शेती चांगली करण्यासाठी मला काय काय करायला लागेल, हे उद्देश पक्का करूया
आणि मला तिथून अर्थार्जन पाहिजे किंवा माझ्या गरजा भागवल्या पाहिजेत याच्याविषयी माहिती घेऊया आणि मग आपण झाडं लागूया. धन्यवाद.